आपल्यासारखं नशीब कोणाचंच नाही भावांनो, कारण आपला जन्म महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये झाला आहे. 300 वर्षाची गुलामी अवघ्या 30 वर्षामध्ये संपवून स्वराज्याचा भगवा सह्याद्रीवर फडकवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. वेळ बदलली, युग बदललं, पण रायगडचा रुबाब आजही तसाच आहे. प्रत्येक पाऊल इतिहास सांगत असतो, प्रत्येक वारा शिवरायांची आठवण करून देते. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा फक्त एक किल्ला नाही, ही आहे स्वराज्याची राजधानी. इथल्या प्रत्येक दगडात इतिहास कोरला आहे, प्रत्येक पायरी मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगते आणि प्रत्येक झुळकीत स्वराज्याचा सुवास जाणवतो. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय. भवानी शिवाजी. हर हर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. चंद्रराव मोऱ्यांना महाराजांनी एक प्रेमाचं पत्र, प्रेमाचा खलिदा पाठवला की चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठा आहोत, आपण दोघे मिळून एकत्र येऊन एकत्र मिळून हे स्वराज्य, हे साम्राज्य निर्माण करू. पण तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि जसं की तुम्ही पाहत आला, आपण आलेलो आहे रायगड पाहण्यासाठी. तर स्वर्ग म्हणजे काय हे जर तुम्हाला बघायचं असलं की नाही, एकदा रायगडला नक्की यायला लागते भावनो. आणि मी आज ते स्वर्गच बघण्यासाठी आलेलो आहे रायगडला. तर चला, मी पण आज स्वर्ग बघतो आणि तुम्हाला पण पूर्ण स्वर्ग दाखवतो. तर भावनो, आता मी गड चढण्यासाठी चालू केलेला आहे. आणि आता इथनं टोटल 2000 पायऱ्या काहीतरी आहेत. मी पहिल्यांदा आलतो, खरं त्याला नेहमी म्हटलं तरी 4-5 वर्ष झालं. लय वर्ष मागं आलतो, 4-5 पण नाही, जास्त वर्ष झालं. त्यानंतर डायरेक्ट आज आलो आहे. आणि इकडे आल्यानंतर आता डेव्हलप जरा भरपूरच झाले, काही विषय नाही. तरी जुन्या काळातल्या पायऱ्या भावनो, हे जे आता आपण चढाले हे, आणि हे बाकीचे आहेत हे आता डेव्हलप झालेलं ना. हे आता डेव्हलप झालेलं आहे. आणि जुन्या पहिला पायऱ्या होत्या त्या अशा होत्या भावानं. ते डॉयलॉग काय माहिती आहे काय, रायगड कनी फक्त 3 लोक चढू शकतात. एक म्हणजे वारा, दुसरा म्हणजे वाघ, आणि तिसरा म्हणजे मावळे. तर आता भावानं पूर्णपणे गाड्याच्या वरती आलोय. आणि आता आम्ही गाडी घेतलेला आहे, कारण आता नुसताच फिरून काय उपयोग नाही. त्या आपण आता जिथं चालले तिथली सगळी माहिती आपल्याला माहिती पाहिजे, त्यासाठी आपण आता गाडी घेतली. तर चला बघूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय. भवानी शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. बघा सर, तुम्ही रायगडावरती याच्या अगोदर कधी आला असाल किंवा नसाल, पण रायगडावरती मी तुमच्या सर्वांचं ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वप्रथम तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव जयेश वसंत हिरवे. आता आपण रायगड दर्शन करणार आहोत. रायगड याचं पूर्वेचं नाव रायरीचा डोंगर. रायरीचा डोंगर हा चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता. चंद्रराव मोरे आदिलशाहीच्या दरबारामध्ये छोटं मोठं काम करायचे. चंद्रराव मोऱ्यांना महाराजांनी एक प्रेमाचं पत्र, प्रेमाचा खलिदा पाठवला की चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठा आहोत, आपण दोघे मिळून एकत्र येऊन एकत्र मिळून हे स्वराज्य, हे साम्राज्य निर्माण करू. पण चंद्रराव मोरे फार उर्मट होता. त्याने आपल्या राजांना युद्धाचं चॅलेंज केलं की तुम्ही कसले राजे, अहो कधी झालात राजे, स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण. याल जावली तर झालं पावली, उद्या यायचं असेल तर आज या, तुम्हाला मारण्यासाठी आमच्याकडे दारू गोला तोफखाना सज्ज आहे. म्हणजे महाराजांनी त्यांना प्रेमाचं पत्र पाठवलं. त्याने आपल्या राजांना युद्धाचं चॅलेंज केलं. राजांनी 145 निवडक सरदार निवडले, या जावली खोऱ्यामध्ये पाठवले. जावली खोरं प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेला कोकण दिवा पूर्ण भूभाग लागतं, याला जावलीचं खोरं असं म्हटलेलं आहे. या जावलीच्या खोऱ्यावरतून एक म्हण काढली, आपल्या डोक्यातली अस्वलीच्या केसामध्ये सोडली तर ती सापडेल, पण या जावली खोऱ्यामध्ये 4 पायाचा मोकाट सोडलेला हत्ती सापडणं मुश्किल आहे. एवढं घनदाट जंगल हे जावलीचं खोरं होतं दादा. या जावलीच्या खोऱ्यामध्ये 145 निवडक सरदार निवडले, जावली खोऱ्यामध्ये पाठवून दिले. चंद्रराव मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला. त्याला वाटलं आपला पण वध होईल. 15 मे 1656 आपल्या राजांच्या तो शरण आला. आणि 15 मे 1656 ते 1670 14 वर्ष लागले रायगड किल्ला घडवण्यासाठी. मग 14 वर्षामध्ये या रायगडावरती बांधलंय काय तर 11 तलाव, अशी 11 मोठमोठी तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत, 350 इमारती. रायगड पूर्ण बघायचं म्हटलं
3 दिवस लागतात. आज आपण अति महत्वाच्या 18 ठिकाणं जाग्यावरती जाऊन पाहणार आणि 22 ठिकाणाची मी तुम्हाला माहिती देणार. आज तुम्ही रायगडाची पायीवारी केले, रायगडाची पायीवारी केल्याशिवाय या रायगडाचं खरं महत्व समजत नाही. डोक्याच्या केसातला घाम पायाच्या नखापर्यंत जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत या रायगडाचं खरं महत्व समजत नाही. बघा दादांनो, बरोबर आहे. आज आपण रायगडाची पायीवारी केली. 2360 पायऱ्या चढून रायगडाची पायीवारी केली. तुम्ही रायगडाच्या समोरच्या बाजूने तुम्ही वरती आलात. रायगडाच्या चारी दिशेला बघा सह्याद्रीच्या पर्वत रांगा. या रायगडाला सह्याद्रीच्या पर्वत रांगेने पूर्णपणे वेढलेला आहे, पण या रायगडाला कोणती सह्याद्रीची पर्वत रांग टच किंवा अटॅच नाही. तसं एका कलीपासून फुल उगवतं, रायगड तसाच एका खडकापासून उगून पावला, म्हणून राजधानीसाठी रायगडची निवड केली. बघा तुम्ही रायगडाच्या 2360 पायऱ्या चढून गडावरती आलात. गडावरती चढताना आपल्याला रायगडाचा बुलंद असा दरवाजा बघायला भेटला असेल. किल्ल्याचा मेन गेट, महादरवाजा. खालून पहिला आपण दरवाजामध्ये येतो तेव्हा पहिला सहजासहजी समजत नाही की हा नेमका दरवाजा आहे. दरवाजाचा आकार पाहिलात तर गोमुखी आकाराचा दरवाजा आहे, नागमोडी वलनामध्ये दरवाजा आहे. तसा आकार देण्याचं कारण काय? खालून जर का एखाद्या शत्रूने हमला केला तर या रायगडाचा दरवाजा तुटला नाही पाहिजे, म्हणून त्या दरवाजाचा आकार तसा नाही नागमोडीमध्ये देण्यात आलेला आहे. वरती आल्यानंतरला आपल्याला पहिलं हे तलाव बघायला भेटतं. तलावाचं नाव हत्ती तलाव. रायगडावरती एवढं मोठं तलाव भरलेलं तलावाचं नाव हत्ती तलाव असं देण्याचं कारण काय? रायगडावरती 11 तलाव आहेत, रायगडावरती 350 इमारती आहेत, 84 पाण्याच्या टाके आहेत. मग रायगडावरती 350 इमारती लागणारा दगड खालून आणणं शक्य आहे का हो दादानो? नाही. खालून रिकाम गडावरती माणूस येताना दमतो, मग रिकाम दगड वरती येताना दगड घेऊन येऊ शकतो का? नाही घेऊन येऊ शकत. आताचा माणूस जरी साधी पाण्याची बॉटल दिली तरी त्याला जड वाटते. मग त्या काळामध्ये बांधकामासाठी लागणारा दगड हा खालून गडावरती कसा आणला असेल? खालून आणणं शक्य नव्हतं. गडावरती पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि बांधकामासाठी दगड नव्हती. मोठमोठ्या खडकांमधून असा दगड काढला आणि जो दगड निघाला बांधकामासाठी वापरला. खडकांमध्ये खड्डा निर्माण झाला, उतरत्या भागाला भिंती बांधल्या, पाणी आडवा आणि पाणी जिरवा, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. बघा, पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाली. मग या बांधकामामध्ये वापरलं काय? चुना, गुळ आणि शिस वापरून या भिंती उभ्या केलेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणावरती माहिती घेणार, पण रायगड आज आपण आपल्या नजरेने प्रत्यक्षात पाहणार. दादांनो, रायगड आज आपण नजरेने प्रत्यक्षात पाहणार, पण कसा बघायला भेटणार? पूर्णपणे पडलेल्या भिंती आणि पडलेल्या अवशेष. अहो, पडलेला का? आपल्या महाराष्ट्रातले अनेक गड किल्ले फिरा, पूर्णपणे पडलेले आहेत. बाहेर देशात जा, राजस्थानला जा, तिकडचे गड किल्ले फिरा, पूर्णपणे बघणे अवशेष बघायला भेटतात. मग आपल्या महाराष्ट्रातले तुटलेले का? तर त्याच्या पाठीमागचं एक कारण होतं. अहो, राजस्थानचे राजे हे मोगलांना शरण गेले होते, पण आपला मराठा कोणासमोर झुकला नव्हता, वाकला नव्हता. म्हणून गर्वाने सांगतो की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. जय. आता आपण किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आलात. किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आता आपल्याला येताना 2 टोकं लागतात. पलीकडच्या साईडला हिरकणीचा बुरुज आहे आणि इकडे समोर टकमक टोक, रेलिंग लावलेली टोक दिसतंय का? टकमक टोक कडेलोट पॉइंट. जो चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल, महाराज त्याला 8 दिवस लिंगाण्याच्या पहाऱ्यावरती ठेवायचे. 8व्या दिवशी कबूल नाही आला, हातपाय बांधायचे, गोंत्यात टाकायचे, गोंत्याला गाठ मारायचे आणि टकमक टोकावरनं त्याचा कडेलोट केला जायचा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला फेकलं नव्हतं आणि संभाजी महाराजांनी कधी कोणाला सोडलं नव्हतं. जगावं कसं? छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकावं, आणि मरावं कसं? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं. तो टकमक टोक कडेलोट पॉइंट आहे. समोर आपल्याला मंदिर दिसतंय, गड देवता शिरकाई मातेचं मंदिर. रायगडाच्या पायऱ्या इथे समाप्त होतात. आपण रायगडावरती आल्यानंतर आपल्याला पहिलं हे मंदिर दिसतं, गड देवता शिरकाई मातेचं मंदिर. शिर्के घराण्यातली लोक इथे पूजा करायची.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावरती इथे झाला 6 जून 1674 पहिला राज्याभिषेक झाला. त्या काळामध्ये या शिरकाई मातेला 5 जूनला इथे रात्री जागरण गोंधळ घातला होता. त्या काळामध्ये जो मानपान या मातेला दिला जायचा, आज देखील त्या मातेला मानपान इथे दिला जातो. गड देवता शिरकाई मातेचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठून गड देवतांचं दर्शन केलं की मग पुढच्या कामाला सुरुवात करायचे. आता आपण रायगडावरती आलात, गड देवता शिरकाई मातेला वंदन करू, नतमस्तक होऊ आणि रायगड किल्ला बघायला सुरुवात करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. दर्शन घेऊन या. दादांनो, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात, हा जो मोकला ग्राउंड दिसतोय यालाच म्हटलेला आहे होळीचं माळ. शिमग्यामध्ये आपण गावखेड्यामध्ये लाकडाची होळी पेटवतो, तशी इथे होळी पेटवली जायची. होळीमध्ये आपण नारळ टाकतो आणि काठीने बाहेर काढतो. त्या काळामध्ये इथे होळीमध्ये नारळ टाकला जायचा आणि जो कोणी बहादर पेटत्या होळीतनं हाताने नारळ काढेल, महाराज त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा व मानाचा पेटा बक्षीस द्यायचे. फक्त संभाजी महाराजांनी काढलेला आहे. जो आगीशी लढू शकतो तो शत्रूशी सहज लढू शकतो. ही समोरची मूर्ती, ही मूर्ती आतमध्ये आपल्या राजांच्या दरबारामध्ये बसवायची होती, पण कोणतेही राजे सिंहासनावर बसल्यावर पाय जोडे किंवा मोजडे घालत नव्हते. ही घडवताना चुकीची घडवली. पायात चप्पल असल्यामुळे ती इथे बसवण्यात आली आणि मग आतमध्ये दुसरी 2009 मध्ये बसवण्यात आलेली आहे. इकडे समोर बाजारपेठ, इकडे 22 आणि इकडे 22, 44 दुकान आहेत. लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट. हाईट पाहिली तर घोड्या इतकी हाईट आहे. घोड्या इतक्या हाईट का? तर त्यावेळची लोक ही रुबाबदार होती, घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून त्याची हाईट घोड्या इतकी देण्यात आलेली आहे. बाजारपेठेची रचना पाहिली तर पुढे दुकान, पाठीमागं साहित्य ठेवण्याची जागा आणि त्याच्या पाठीमागं त्यांची राहण्याची व्यवस्था होती. बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमक टोक आणि उजव्या साईडला ते मंदिर. दुकानमध्ये मंदिर आपल्याला कशा आकाराचं बघायला भेटते? मस्जिद सारखं दिसतंय की नाही? परंतु ते मस्जिद नाही आहे. मोगल गडावरती आले तर त्यांना वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे, तोडफोड करणं चुकी आहे, म्हणून त्याचा आकार मस्जिद सारखा देण्यात आलेला आहे. आतमध्ये शंकराची पिंड, महादेवाचं मंदिर आहे. मोगल जर का रायगडावरती आले, त्यांना वाटलं पाहिजे एवढा आपण रायगड किल्ला चढून आलो, आपण आपल्या मंदिरामध्ये मस्जिदामध्ये जायलाच पाहिजे. आतमध्ये जायचं म्हटलं तर आता आपल्याला 3 दरवाजे लागते. त्याच काळामध्ये ते 3 दरवाजे होते, पण आता जर का आपल्याला जायचं म्हटलं तर त्या 3 दरवाज्यातनं सर्वसामान्य लोकांना सुद्धा वाकून जावं लागतं. मग मोगल हे आपल्यापेक्षा अंगाने दिप्पट आणि उंच असतात, मग त्या दरवाज्यातनं जाताना त्यांना सुद्धा वाकून जावं लागणार. आणि आतमध्ये जाऊन जर का शिवलिंग पाहून त्यांनी तोडफोड केली तर आपल्या राजांना समजलं पाहिजे जिथं त्यांनी पहिलं पाऊल टाकलं तिथंच ते आपल्या देवाला नतमस्तक झाले, नमन झाले. या हेतूने दरवाजाचा आकार हा छोटा देण्यात आलेला आहे. बाजूला पांढरं घुमट, आपल्या राजांची समाधी, समाधीच्या मंदिराच्या मध्यभागी अहो ज्याने रायगड किल्ला घडवला, ज्याने हा स्वर्ग बांधला, त्यांच्या नावाची पाटी सेवेचे ताई तत्पर हिरोजी इंदुलकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये प्रत्येकाला बक्षीस दिलं. हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्हाला काय पाहिजे? अहो सोनं नाणं, 10 गावाची वतनदारी, जागीरदारी काय पाहिजे मागून घ्या, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. हिरोजी महाराजांना काय सांगतात? राजा आम्हाला सोनं नाणं काही नको, रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला, या रायगडाचा एक दगड बसवण्याची परवानगी द्या. महाराज म्हटले जा कुठे बसवायचे तर बसून घ्या. महाराजांना दगड दाखवला तर त्याच्यावरती लिहिलेलं होतं सेवेचे ताई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज म्हटले जा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा, बाले किल्ल्याचा मेन गेट नगारखाना आहे, त्या नगारखान्यावरती बसवा की मी रायगड किल्ला बांधलाय. महाराजांना हिरोजी काय सांगतात? राजा मला नाव कुठं मोठं करायचं नाहीये, तुम्ही रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठून तुमच्या देवाच्या दर्शनाला जाता, अहो ज्या पायरीवरती पाऊल ठेवून आतमध्ये जाणार त्या पायरीवरती मला माझ्या नावाची पाटी बसवण्याची परवानगी द्या. कारण की जेव्हा जेव्हा तुमचं पायाची धूल त्या पायरीला लागेल तेव्हा तेव्हा मला समजेल मी माझ्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे.
म्हणून मला त्या पायरीवरतीच नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. महाराज म्हटले, वा हिरोजी, अहो तुमच्यासारखी लोक होती पण आज आम्ही स्वराज्य उभं केलं. आता आपण आपल्या राजांचा दरबार पाहणार आहोत. पण एक शेर ऐकवतो. शेर असा आहे की जर का जिजामाता, अहो जर का जिजामाता जन्माला आला नसता तुम्ही तर दिसले नसते आमच्या अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. मंदिरावरचे उंच उंच कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. बाजूला जाणार आहोत. रायगडाची आज आपण पायीवारी करत रायगडाच्या माथ्यावरती आलात. समोर आपल्याला हा ध्वजस्तंभ बघायला भेटतो. हा ध्वजस्तंभ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे इथे तिरंगा फडकवतात. काही कार्यक्रम असेल तर भला मोठा भगवा ध्वज फडकवला जातो. समोर बघा दगड दिसतो का? दगडाचं भांड पूर्णपणे कोरलेलं आहे. त्या काळामध्ये महाराजांची जी कृष्णा घोडी होती, घोडीला पिण्यासाठी पाणी या दगडांच्या भांड्यामध्ये साठा केला जायचा म्हणून याला त्या काळामधलं दगडांचं भांड असं म्हटलेलं आहे. इकडे समोर आपल्याला हा गेट दिसतोय. गेट पाहिलं तर कसा बघायला भेटतो? जणू काही मुंबईचा गेट ऑफ इंडिया. पण हा मुंबईचा गेट ऑफ इंडिया नाही आहे, रायगड किल्ल्याचा नगारखाना. हा रायगड किल्ल्याचा नगारखाना. याच्यावरती पूर्वी नगारे सने चौघडे वाजवले की किल्ल्याचा मेन गेट हा महादरवाजा बंद केला जायचा. हा बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार, पूर्ण किल्ल्याचा प्रवेशद्वार, खाली महादरवाजा आपण सर्वांनी पाहिलाच. हा नगारखाना. याच्यावरती नगारे सने चौघडे वाजवले जायचे. नगारखान्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दरबार बघायला भेटतो. दरबार म्हणजे इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. आणि राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील पायी चढून गडावरती आला होता. ऐकून वाचून माहिती असेल. राजांच्या दरबारातलं छायाचित्र पोस्टर सुद्धा पाहिलं असेल. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आपल्या राजांना मुजरा करताना बघायला भेटतो. हेनरी ऑक्झेंटन इंग्रज वकील पायी चढून गडावरती यायला या नगारखान्यासमोर येईपर्यंत त्याला 6 तास लागले. दादा तुम्ही ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने पण पाय वाटेने आला होता. इंग्रज वकील उन्हामध्ये आला. उन्हामुळे तो पूर्णपणे वैतागलेला होता. घामाने पूर्ण ओला झालेला. दरबाराच्या समोरच आला आणि पहिलेच त्याला 2 हत्ती बघायला भेटले. हत्ती पाहून त्याच्या मनामध्ये मोठा प्रश्न उपलब्ध झाला. जर मी 2 पायाचा रायगडावरती माणूस यायला मला 6 तास लागतात तर 4 पायाच्या हत्ती त्या रायगडाच्या माथ्यावरती कसे आणि किती वेळेत आणले असतील? दरबारामध्ये गेला. नारायण शिंदेना प्रश्न विचारला तर नारायण शिंदे हसायला लागला त्याच्याकडे बघून. तुम्ही इंग्रज वकील आहात, मी एक मराठी माणूस. इंग्रज वकील हा मराठी माणसापेक्षा फार हुशार असतो. मी तुम्हाला काय प्रश्नाचं उत्तर देऊ? आता याने आपला प्रश्न आपल्या रोजनिशी मध्ये लिहून ठेवला. आणि आताचे इतिहासकार देतात लहानाचं मोठं करता येतं पण मोठ्याचं लहान हे कधीच करता येत नाही. लहान पिल्ला असताना पालखीत बसून गडावरती आणलं, पालन पोषण हत्तीखान्यामध्ये केलं, पिण्यासाठी पाणी, आंघोळ करण्यासाठी खाली आपण तलाव पाहिलं, तलावाचं नाव हत्ती तलाव. आता आपण नगारखाना पाहताय. त्या नगारखान्यावरती काही शिलालेख दिसतात बघा. वरती सिंहासारखा प्राणी, पायाखाली हत्ती, त्याच्या पायाखाली आपल्याला इकडच्या साईडला फुलं दिसतात. तुम्ही जर खाली महादरवाजा पाहिला असेल नीट तर त्या महादरवाजावरती पण असं चित्र आहे. पण या चित्रामध्ये पण फरक आहे दादानो. वरच्या साईडला प्राणी आहे, त्याच्या पायाखाली एक हत्ती आहे. तोच प्राणी खालती आहे पण त्याच्या पायाखाली 4 हत्ती आहेत आणि एक शेपटीवरती हत्ती आहेत बघा. म्हणजे वरचा प्राणी कोणता आहे? सिंहासारखा प्राणी, काल्पनिक प्राणी, शरभ प्राणी. सिंहासारखा ताकदवर, बलकट, बुद्धिमान प्राणी म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्यांच्या पायाखाली एक हत्ती आहे. वरच्या साईडचा जो प्राणी आहे आणि त्याचा जो चित्र काढलेला आहे त्याचा उल्लेख सांगतो. एका पायाखाली एक हत्ती म्हणजे काय? एखादी शाही जर आपल्या राजांवरती आक्रमणास आली तर तिला एका पायाखाली दाबून ठेवायची ताकद ही आपल्या राजांमध्ये होती. आणि खालच्या साईडला 4 पायाखाली 4 हत्ती आणि वरती एक शेपटीवरती हत्ती आहे बघा. आता आपण समोरची भिंत पाहता. या भिंतीपासून तर त्या भिंतीपर्यंत म्हणजे जी दगडांची भिंत दिसते त्या भिंतीपर्यंत हा पूर्णपणे आपल्या राजांचा प्रशस्त असा राहता राजवाडा. हा राहता राजवाडा पूर्वी 2 मजली होता. पैठणी कापडं आणि मशालीच्या उजेडामध्ये हा राहता राजवाडा सजवलेला होता. मग कल्पना करा, विचार करा, हा राहता राजवाडा त्यावेळी वाटत कसा असेल.
छत्रपती शिवाजी महाराज याच राहत्या राजवाड्यामध्ये 10 वर्ष राहिले. पहिला चौतरा पलीकडचा दिसतो ना, आपल्या राजांचं बेडरूम आहे. त्याची माहिती पलीकडे जाऊन आपण घेणार आहोत. इकडनं जो पहिला चौतरा आपल्याला बघायला भेटतोय हे त्या काळात, जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आता दिवाने खास दिवाने आम आहे की नाही, तसं त्या काळातलं इथे दिवाने खास लोकांचा न्याय निवाडा, खास लोकांची बैठक इथे केली जायची. आणि दिवाने आम आपण आपल्या राजांची सदर ही पलीकडे पाहिलेली आहे. इथे फक्त खास लोकांचा न्याय निवाडा करायचे. ज्या चौतऱ्यावरती आता आपण उभे आहात हा लांब चौतरा, त्या भिंतीपासून तर या भिंतीपर्यंत 250 फुटाचं अंतर. याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे सचिवालय दफ्तरखाना. 365 गड किल्ल्यांचा लेखी कारभार रायगड किल्ल्यावरतून इथून चालला जायचा, म्हणून याला इतिहासामध्ये दफ्तरखाना सचिवालय असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे 365 गड किल्ल्यांचं ऑफिस हे रायगडावरती इथे होतं. तिसरा चौतरा दिसतोय आपल्याला, हे त्या काळातलं स्वयंपाकघर किचन रूम. स्वयंपाकघर किचन रूम हे आताच्या भाषेमध्ये आता आपण म्हणतो, पण त्या काळामध्ये या जागेला काय म्हटलं जायचं तर मुखपाकखाना. मुख म्हणजे तोंड आणि पाक म्हणजे पदार्थ. इथे आपल्या राजांना, राण्यांना आणि राजघराण्यातल्या लोकांना अन्न शिजवून दिलं जात होतं. आपण आता पलीकडच्या साईडला विजयस्तंभाची माहिती घेण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आता आपण इकडनं किल्ल्याची समोरची बाजू पाहताय की नाही, पूर्णपणे चारही साईडला सह्याद्रीच्या पर्वत रांगा, पण रायगडाला कोणती सह्याद्रीची पर्वत रांग टच किंवा जॉईंट नाहीये. आता आपण किल्ल्याच्या समोरच्या बाजूला या खिडक्या पाहताय, हे आहे टेहळणी बुरुज, पहारे करण्याची जागा. म्हणजे थोडक्यात आताच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ना सोल्जर, तसं त्या काळामध्ये इथे पहारा केला जायचा. आणि याच्याच खालच्या साईडला हे भरलेलं तलाव आहे गंगासागर. गंगासागर म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरनं गागाभट्ट आलेले. गागाभट्टाने 7 नद्यांचं पाणी, 7 समुद्रांचं पाणी आणलेलं अभिषेकसाठी. उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडून दिलं आणि याच्यावरनं छोटीशी कविता काढली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, जले झाले तीर्थांची घरं आणि नाव तळ्याचे गंगा सागर. म्हणून या तलावाचं नाव देण्यात आलं गंगासागर तलाव म्हणून. बघा, आपल्याला सर्वांना ऐकून वाचून माहिती असेल हिरकणीची कथा कविता. जी लोक रोपे प्रकल्पाने येतात तोच कडा हिरकणीचा बुरुज आहे. पण पलीकडच्या साईडला इथे बुरुज आपल्याला बघायला भेटतो. हिरकणी म्हणजे कोण तर एक गवळण होती, गडावरती दूध विकण्याकरता आलेली. कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होता, माता गडावरती दूध विकण्याकरता आलेली. दूध संपलं, कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम बघत बसली. त्या मातेला समजलं की आता नगारे वाजवले, दरवाजे बंद झाले, आपल्याला खाली जायला पाहिजे. धावत गेली, दरवाज्यावरती होते सांगोजी काटकर. हात जोडून विनवंती करू लागली की माझं बाळ रडत असेल, मला खाली जाऊ द्या. सांगोजी काटकर म्हटले माणुसकीच्या नात्याने राहण्याची व्यवस्था करतो, पण तुला खाली जाता येणार नाही. पुन्हा गडावरती आली, 100 एकराचं पठार फिरली, कुठेच जागा भेटली नाही. त्या कड्यावरती गेली, पायातली चप्पल, दुधाची किटली खाली ठेवून तिथून खाली उतरली. त्या मातेवरतून एक छोटीशी कविता काढली. कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका अजून, तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळूसरे या नावाचे, आणि राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा, अव कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली. ध्यानी नाही मनी तिच्या, कधी सांजवेल टलून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, आणि मनात ब्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवणी, अव गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हटले नाही आदन्या, शिवरायांची आम्हाला. बाळाचे 8वे रूप माय माऊली वेडी पिसी. धावत जाऊनी कडा उतरुनी बाळाला ती घेई कुशी. आतुळणी धाडस पाहून महाराज स्तंभित झाले. साडी चोली हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्षी आईच्या प्रेमाची. आणि कथा सांगतो ऐका अजून, तेथील हिरकणी बुरुजाची. अशी त्या मातेची गोष्ट आणि कविता होती. आता आपण खलबत खाण्याची माहिती घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आपण ज्या ठिकाणी उभ्यात समोर आपल्याला स्तंभ दिसतोय विजय स्तंभ. विजय स्तंभ म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता गड किल्ला किंवा काय जिंकून आले
की याच्या 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकवायचे. 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज फडकला की आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावांना समजलं यायचं की आपल्या राजांनी कोणता तरी आज विजय मिळवलेला आहे. याला विजय स्तंभ असं म्हटलेलं आहे. त्याच्याच पलीकडच्या साईडला एक छोटासा आहे सप्त मनोरे. शिवाजी महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळी थंड हवा खाण्यासाठी त्याचा वापर करायचे. आपल्याला ही आयताकृतीची खोली दिसते. कोपऱ्यामध्ये एल आकाराचा दगड, 11 ते 12 पायऱ्या उतरल्यानंतर जमिनीमध्ये 10 बाय 10 ची रूम. याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिरूपी बहिर्जी नाईक. एवढे हुशार आणि एवढे चातुर्यवान की बसल्या जागी 7 वेश बदलायचे. वेगवेगळ्या 18 भाषांचं त्यांना ज्ञान होतं आणि मरेपर्यंत स्वतःच्या पत्नीला देखील माहिती नव्हतं की आपला नवरा स्वराज्यामध्ये काय काम करतो. अहो, त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन औरंगजेबाला कवय ऐकवून औरंगजेबाच्या दरबारातनं परत येणं कोणाला शक्य झालं नव्हतं. पण त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्याला कवय ऐकवून त्याच्याच दाढीला हात लावून त्याच्या दरबारातल्या माहित्या गोळा करून आपल्या राजांना याच्या आतमध्ये सांगितल्या होत्या. एकमेव व्यक्ती म्हणजे ते बहिर्जी नाईक होते. स्वतःच्या पत्नीला देखील सांगितलं नव्हतं की आपण स्वराज्यामध्ये काय काम करतो. का नव्हतं सांगितलं? जर का आज आपण एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये सांगितली तर ती उद्या दुसऱ्याला सहज समजू शकते, म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील सांगितलं नव्हतं. समोर आपल्या राजांची गॅलरी, अष्टकोनी बाल्कनी, एकावरती एक 5 मजली. महाराज संध्याकाळच्या वेळी थंड हवा खाण्यासाठी निवांत बसण्यासाठी त्याचा वापर करायचे. समोर विटांची खोली, टाकसाल, रिझर्व्हर बँक. आताच्या भाषेमध्ये रिझर्व्हर बँक, पण त्या काळातली ती टाकसाल, कॉईन मुद्रा छापण्याची जागा. आता आपण काय म्हणतो त्याला? रिझर्व्हर बँक. आताच्या रिझर्व्हर बँकेमध्ये छापलेला 1 रुपयाचा कॉईन असेल, पाठीमागं काय लिहिलेलं असतं? सत्यमे जयते. त्या काळामध्ये काय लिहिलेलं होतं? प्रतीप चंद्रलेखे वर्दी विष्णू वंदिता शहा सुनो शिवशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होता, चंद्राचं कोर जसं कलेकलेने वाढत जातं, शहाजी राजांचं पुत्र शिवाजी महाराज यांचं स्वराज्य देखील कलेकलेने वाढत जावं, असा याचा अर्थ होता. आता आपण आपल्या राजांचा राहता राजवाडा, जिथे आपल्या राजाने अखेरचा श्वास, आपल्या राजांचं अखेरचं निधन, जे म्हणजे आपल्या राजांचं निधन जिथं झालं, ती जागा पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. ज्या ठिकाणी उभ्यात, हा समोरचा चौतरा अतिशय महत्वाचं ठिकाण. ज्या चौतऱ्यावरती आता आपण उभ्या आहात, समोर आपल्याला दिसतोय, हा आपल्या राजांचं बेडरूम. इथे छत्रपती शिवाजी महाराज अखेरचे 10 वर्ष राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि आपल्या राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 वार शनिवार, हनुमंत जयंती, चैत्र पौर्णिमा. आपल्या राजांचं निधन या चौतऱ्यावरती इथे झालं. आपल्या राजांना आयुष्य किती लाभलं? 50 वर्ष. दादा, 50 वर्षामध्ये आताचा माणूस काय करतोय? तुम्ही आम्ही 20 वर्ष जातात बालपणामध्ये, उरलेले 30 वर्ष स्वतःच्या मनासारखं घर देखील उभं करू शकत नाही. अनेक राजे पाहिले, बाप दादांची गादी घेतली. एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज, अहो, ज्याने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती 365 गडकिल्ले जिंकले आणि आपल्या राजाने अखेरचा श्वास या चौतऱ्यावरती सोडला. आपल्या राजांचं निधन रायगडावरती झालं. औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाला बातमी पोहोचली की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन रायगडावरती. औरंगजेबाच्या सरदाराला बातमी पोहोचली. औरंगजेबाचा सरदार खुश झाला. त्याला वाटलं, आता ही जर का बातमी मी माझ्या हुजूर औरंगजेबाला दिली तर तुम्हाला काहीतरी मोठं बक्षीस देईल. धावत गेला, हुजूर खुश खबर, छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गया. तो औरंगजेब स्वतःच्या गादीवरतून खाली उतरला. अहो, डोक्यातली पगडी खाली ठेवली आणि देवाकडे हात करून काय सांगतोय? हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवबा तेरे पास आ रहा है. म्हणजे कल्पना करा, अहो, दुश्मन देखील आपल्या राजांचे गुणगान हे त्यांच्या दरबारामध्ये गात होते. म्हणून सांगतो, अंधार फार झाला. अहो, अंधार फार झाला, पाहता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. जिजाऊंचा शिवबा पाहिजे. शिवाजी महाराज 10 वर्ष राहिले. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज देखील रायगडावरती राहिले. 9 वर्ष राहिले या चौतऱ्यावरती.
संभाजी महाराजांना आयुष्य किती लाभलं दादा? 32 वर्ष आयुष्य लाभलं. 32 वर्ष आयुष्य लाभलं. 32 वर्षामध्ये आताचा माणूस काय करतो? कॉलेज पूर्ण होऊन साधी एक नोकरी लागत नाही. 32 वर्षात 162 लढाई झाल्या. एकही लढाई न हारणारे संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेमध्ये 40 दिवस औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. का होते हो? काय पाहिजे होतं औरंगजेबाला? धन दौलत किल्ले पाहिजे होते का? नाही. तुम्ही तुमचा धर्म सोडा आणि आमच्या धर्मामध्ये या. संभाजी महाराजांनी नकार दिला. 40 दिवस क्रोध यात्रा आपल्या राजाने सहन केल्या. नकार दिला, तापत्या सल्या डोल्यामध्ये घातल्या. जीभ कापली, अंगाचं चामडं थोडं थोडं सोडून काढलं, त्याच्यावरती मीठ चोळलं, उकळतं तेल अंगावरती ओतलं, नख उपटलीत, डोपरापासून पाय खाली छाटले, मातीमध्ये प्राण सोडलं. परंतु आपल्या राजाने धर्म सोडला नाही. तो औरंगजेब त्याच्या बायकोला त्याच्या दरबारामध्ये सांगतोय, हे मेरी बड़ी बेगम साहिबा, उस काफिर सिवा ने एक संभा को जन्म दिया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा होता, पूरे हिंदुस्तान पे मेरा राज होता. म्हणजे कल्पना करा, दुश्मन देखील आपल्या राजांचे गुणगान हे त्यांच्या दरबारामध्ये गात होते. म्हणून सांगतो, अंधाराला घाबरत नाही, उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, खरं मर्द मराठ्याची जात आहे. खरं का सर, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात ही किल्ल्याची पाठीमागची बाजू, जी लोक रोपे प्रकल्पाने 4 मिनिटांमध्ये रायगडाच्या माथ्यावरती येतात, किल्ल्याची पाठीमागची बाजू मेना दरवाजा, मेन दरवाजा नाही, मेन दरवाजा खाली महादरवाजा. हा मेना दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या, राजघराण्यातल्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी त्या मेनेतनं येणं जाणं करायच्या. विरुद्ध दिशेला पालखी दरवाजा, छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची पायी पालखी येण्याचा मार्ग. मेना दरवाजा, पालखी दरवाजा, आडव्या भिंतीमध्ये 6 राण्यांची 6 घर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या आपल्यापैकी कोणाला माहिती आहेत का? आपल्या राजांना राण्या होत्या 8. पण गडावरती राण्या राहायच्या 6. 2 राण्या कुठं राहायच्या? सईबाई राजगडावरती राहायच्या. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. पुतला राणी पाचाडगाव मध्ये जिजाऊंच्या सेवेसाठी, जिजाऊंना रायगडाचं वातावरण सहन नव्हतं, सेवेसाठी पुतला राणी पाचाडगाव मध्ये राहायच्या. उरलेल्या 6 राण्या 6 महालामध्ये राहायच्या. कोणताही महल पाहिला तरी सेम सारखे आहेत. राणी महालाची रचना पाहिलीत, आतमध्ये हॉल, बेडरूम, 400 वर्ष अगोदरचं इंडियन टॉयलेट आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी, अशी एका राणी महालाची रचना आहे. प्रत्येक राणी महालासमोर आपल्याला हा चौतरा बघायला भेटतो. याला म्हटलेलं आहे दास्यांची घरं. दासी म्हणजे कोण? तर नोकर चाकर. राण्यांना काही काम लागलं, दासींना बोलवायच्या, दासी आपलं काम करायच्या, आपल्या चौतऱ्यावरती येऊन बसायच्या. आणि याला दासी ओठा, नोकर चाकर लोकांची घरं असं म्हटलेलं आहे. हे लाईनीत 3 खड्डे आहेत बघा, दोघांवरती झाली आहे, एकावरती झाली नाही. धान्य कोठार, याच्यामध्ये धान्य साठा केला जात होता. जर का रायगडाला शत्रूने 3 महिने 6 महिने गडाला वेढा दिला तर इमर्जन्सी धान्य इथे साठा करायचे. स्वराज्याचं धान्य कोठार कुठं आहे तुम्हाला माहिती आहे का? तर कोल्हापूरमध्ये पणाल्यावरती गंगा, यमुना आणि सरस्वती 3 धान्य कोठार आहेत. 52 फूट उंची, वरतून टाकायचं, खालून काढायचं. रायगडावरचं पहिलं 22, 20 आणि 18 वरतून टाकायचं, वरती लाकडी शिडीने काढलं जात होतं. हे इमर्जन्सी धान्य कोठार. 3,500 लोकांना 6 महिने पुरेल एवढं धान्य करायचं साठा. पण तिकडे गडावरती टायमाला 5 लाख लोकांना धान्य पुरेल एवढं धान्य तिकडे साठा करायचं. खाली जे पडलेले वाडे आहेत, मंत्र्यांची घरं, अष्टप्रधानांचे वाडे, 8 मिनिस्टर, मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ आणि निराजीरावजी, अशा 8 मंत्र्यांची 8 घरं इकडे होती. आता आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला आहात. रायगड आज तर आपला पूर्ण बघून झालेला आहे. पण रायगड पूर्ण बघताना आपल्याला प्रश्न पडला असेल की या रायगडावरती त्या काळात काही छत होतं की नव्हतं? तर त्या काळामध्ये रायगडावरती छत होतं. सागाची लाकडं, गोल आकाराची कुंभार नलीची कौलं. 10 मे 1818 कर्नल पॉटर, मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेंचा भडीमार केला. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. लाकडी होतं, जळून गेलं. पडलेल्या भिंती, पडलेल्या अंश आज आपल्याला बघायला भेटतात. आता आपली इथे महत्वाची माहिती संपलेली आहे. पण माहिती संपण्या अगोदर मी माझ्या प्रत्येक ग्रुपला काही 2-3 शेर ऐकवतो. पहिला शेर असा आहे की जर का जिजामाता जन्माला आला नसता, तुम्ही दिसले असते आमच्या अंगणामध्ये तुळस,
छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते, राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस, मंदिरावरचे उंच उंच कळस. दुसरा शेर असा आहे, तांदूळ शिजल्यानंतर आपण सर्व त्याला काय म्हणतो? भात म्हणतो. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधार झाला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर औरंग्याची औलाद म्हणतात, खरोखर औरंग्याची औलाद म्हणतात. आणि तिसरा शेर असा आहे की अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे. अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा जय सो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भावांनो, आता इथे आपण रोपे जवळ आहे. बघा, रोपे वर आले. आणि ह्या साईडला मी इकडे रायगडच्या इकडच्या बॅक साईडला आलोय. आणि इथनं असला जबरदस्त दिसायला सांगतो सह्याद्री पर्वत. हे सगळं सह्याद्री पर्वताच्या रांगा बघा, शेवट. आणि पूर्णपणे असं आपली ढगात की नाही सगळी परिचय इथं पडली. असलच जबरदस्त दिसतंय भावांनो, खरोखर शेवट म्हणजे शेवट. एकदा जर तुम्ही का रायगडला आला जा की नाही, इकडे बॅक साईडला या. बघा, ही घर बी राहील इकडे बॅक साईडला या, तर तुम्हाला सगळं दिसते. एकदम म्हणजे एकदम खतरनाक भावानं. स्वर्गात आल्यासारखं वाटलं, पूर्णपणे स्वर्गातच आले सोडा मी त्याचं बघायला गेला तर. खतरनाक. तर भावानं आता आपण चाललोय हिरकणी बुरुजकडं, जे की तुम्हाला मी मगाशी त्या गाईडने सांगितलं सगळी माहिती. तर ते आता हिरकणी बुरुज आपण खालनं बघायला चाललोय. त्यांनी दाखवताना वरनच दाखवतात. आपण आता खाली चाललोय बघण्यासाठी. आणि पूर्वीच्या काळात ती दगडात बघा कसली मोठी आहे बघा, हे पाय आदळायला दनादन. इकडं लाईटीचा डांब आहे काय बघा, इथनं ते खाली गेलते. आणि ते जर बघायचं असलं की नाही, ते खालनं पूर्णपणे क्लिअर दिसते. आणि आता इकडे पूर्णपणे गड आहे आणि आपण इकडच्या बाजूला आहे. आणि तुम्हाला एक दाखवतो, हे समोर जे मोठे दिसले की नाही, हे पण मगाशी तुम्हाला सांगितले. महाराज आता कोणते तरी गड किल्ले ते जिंकून आले की नाही, इथून सगळ्यांना कळत होते की बोल काय विषय झेंडा ठेवल्यानंतर म्हणजे झेंडा फडकवलं ना की कळत होतं अख्ख्या सगळ्यांना. इथं जर महाराजांनी झेंडा तीन फडकवले तर पूर्ण आजूबाजूच्या की नाही जेवढी पण गड किल्ले तीन आहेत सगळ्या लोकांना कळत होती की महाराज आपले जिंकून आलेले आहेत. ते 8 मजली होती. 8 मजली होतं, पण आता ते 2-3 मजली झाले. इथं म्हणाल तरी मग अशी मी हेच की हे चालू आहे. लिहून चाहिए भावनो गुप्त खान. इथे टॉर्च लावाय पाहिजे. मोबाईल दे तुझा, बंद करी. ह्याचा पण टॉर्च लावा पाहिजे, ह्याचा पण टॉर्च लावाय पाहिजे रे. का ते मोठा आहे हे काही दिस ना इकडं. मोबाईल दे माझा. आता भावनो काही दिसना झाले. 1 मिनिट थांबा. आतल्या बाजूला काय एवढं नाही आहे, फक्त इथं गुप्त कान आहे बघा. यात दिसाले मोबाईल मध्ये समोर डोळ्याला की नाही काय दिसना झाले. आत्ता क्लिअर दिसले बघा मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये दिसले काय भावानो. इथं येऊन आम्हाला डोळ्याला काय दिसना झाले. एवढे तर अंधार आहे, एवढं बॅटरी पाडली करून डोळ्याला खरोखर दिसना झाले. तर मोबाईल मध्ये पूर्णपणे क्लिअर दिसाले. खतरनाक. इथे दिवा बिवा लावू तिथे पूर्ण आपण आल्यामुळे दिसणार होय. आता जर होय. गुपित म्हणजे महाराजांच्या काळात अटॅक झाला तर नाही महाराजांना भेटायची त्यांना 12 भाषा 17 भाषा येत होतं. 17 भाषा माहिती येत होतं. अंकल चला. लय मोठी दगड आहेत, भयानक मोठी दगड आहेत भावना. खरोखर लय मोठी, आपल्यापेक्षा तर लयच. राणी आणि त्यांच्या दास्या या ठिकाणी
भावानं आता आपण टकमक टोककडे चाललोय आणि तिथनंच आपण पुढं महाराजांच्या समाधीजवळ जाणार आहे. तर चला तुम्हाला तिकडचं आता दाखवतो. मगाशी माहिती सगळी दिल्या. आता आपण टकमक टोकाकडे चालले. तर तिथनं व्ह्यू तिने कसा दिसते ते बघूया. चला आपण भावानं आता इथे रायगडवरती झुणका भाकरी खायला आली. थालीपीठ झुणका भाकरी आपल्या भाषेत झुणका भाकरी खायला आली भावानं. आणि आता इथं घर आणि बरोबर समोर मंदिर पण आहे महाराज समाधी आणि तिथनं बरोबर समोर दिसते. आम्ही जेवण चाललो आहोत. आणि आता वरती झुणका भाकरची ऑर्डर दिली सकाळी खाणार आहे. तर चला बघूया. सुख कशाला म्हणायचं की नाही ते तुम्हाला दाखवतो. सुख 2 मिनिटं आम्हाला दाखवतो तुम्हाला. हो नो त्याला म्हणायचं जेवण शेवट. डायरेक्ट आपण मी त्यातून कांदायचं झुणका भाकरी चटणी मीठ झेडले ओरिजिनल जेवण राहुल खोत यांच्या हाती. लवकर या. भात लई काढला राहुल तू. ए मर्दा एवढा भात आम्हाला तुला एवढा एक भाकरी सांगितलं सिद्धार्थ भात कॅन्सल केलाय. काय पर्याय नाही. रायगडच्या या पवित्र भूमीवर उभं राहिले की मन नकळत शांत होतं. ज्यांनी रयतेसाठी आयुष्य झिजवलं, अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. महाराज आज देहाने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे. इतिहास घडवणाऱ्या त्या महान राजाला मानाचा मुजरा. ह्या समाधीकडे पाहताना मन अभिमानाने भरून येतं आणि डोळ्यांसमोर उभं राहतो तो स्वराज्याचा महान इतिहास. महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य, त्यांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी आणि रयतेवरील प्रेम हे सगळं या पवित्र भूमीत आजही जिवंत आहे. रायगडवर येणं म्हणजे फक्त एक किल्ला पाहणं नाही, तर शिवराय यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याला मनापासून नमन करणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी.